जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम वायकर। तर आज आपण डिस्कस करणार आहोत की तुमच्या डिनरमध्ये काय खाल्लं पाहिजे। सो युजुअली आपण काय करतो की जे आपण लंचमध्ये जसा मील घेतो सेम टू सेम मील आपण डिनरमध्ये कन्झ्युम करतो। सो ते थोडंसं चुकीचं आहे, कारण लंचमध्ये आपण कार्ब्स हाय लेवलला ठेवतो, कारण आपल्याला एनर्जी लागत असते दुपारच्या टायमात किंवा काम करायला, पण तीच तुम्हाला रात्री लागत नसते तेवढी। रात्री थोडेफार कार्ब्स ठेवले आणि बाकीचे प्रोटीन, फायबर्स आणि फॅट ह्या गोष्टी ठेवल्या तरी चालू शकतं। सो त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की रात्रीच्या ज्या मीलमध्ये वाईस वर्सा, म्हणजे जर तुम्ही सकाळी चपाती खाल्ली असेल किंवा भाकर खाल्ली असेल तर रात्री भात ठेवू शकता। भाकर ही पण एक चांगली सोर्स आहे, सो ती तुम्ही कन्झ्युम करू शकता एखादी रात्रीच्या वेळेस। आणि त्यासोबतच भाज्या दोन्ही, म्हणजे पालेभाजीसुद्धा आणि दुसरी जर कुठली भाजी असेल तीसुद्धा ही जास्त प्रमाणात ठेवावी, जेणेकरून त्यातनं न्यूट्रिएंट्स आपल्याला खूप चांगले भेटतील, फायबर्स चांगले भेटतील। आणि त्यासोबतच एखादा ग्लास जर आवश्यक असेल तर दूध हेही तुम्ही घेऊ शकता। आणि अशा प्रकारे तुमचा मील पूर्ण होऊन जातो, हेल्दी मील होतो, बेनिफिशियल होतो तुमच्या हेल्थसाठी। ठीक आहे, सो या प्रकारे तुम्ही तुमचा डिनर प्लॅन करू शकता। ठीक आहे, सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका। ठीक आहे, थँक्यू।